दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी 5 जुलैच्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर प्रतिक्रिया दिली। या मोर्चाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा असून पूर्ण ताकदीने पक्ष या मोर्चात सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर शरद पवार या मोर्चात सहभागी होणार का याबाबत लवकरच कळेल असंही त्या म्हणाल्या। माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे। याच्यासाठी पवार साहेब स्वतः सहभागी होणार आहे का या मोर्चात? मला आज उद्यामध्ये ते सगळं कळेल। 5 तारखेला आहे ना, मग आज उद्यामध्ये ठरेल। मी येण्याचा प्रयत्न करेन, पण माझे सर्व सहकारी या मोर्चाला उपस्थित राहतील आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत। काँग्रेस पक्ष सुद्धा ज्या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आहे महाराष्ट्रात, आणि मला खात्री आहे काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होतील। शरद पवार साहेब वरिष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, अनुभवी आहेत, पण आमच्या सरकारनं त्यांना हे सांगावं लागतं। हे दुर्दैव आहे की जातीचा उल्लेख पुण्यात जाऊन जर एक स्थानकाचं नाव एका खासदारांनी जात म्हणून सुचवलंय का त्या ठिकाणी इतिहास म्हणून सुचवलंय, याची स्पष्टता देताना सुद्धा त्याला जातीचा रंग लावणं हे पवारसाहेब बरे नव्हे। आणि मग जर ह्याच तत्वावर प्रश्न पवारसाहेब तुम्हाला विचारायचा झाला तर तुम्ही पुण्यात जाऊन आता इथे कुठली पगडी चालेल असा प्रश्न उपस्थित करणं, याला जातीवाचक म्हणायचं का, याचं उत्तर द्यावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।